अशी व्हेज बिर्याणी बनवायला तर सगळ्यांना खूप आवडणार आहे. काय करायचे तुम्ही, एक कुकर घ्यायचे, त्यात एक वाटी आपण तांदूळ घेतले ना तर एकच वाटी आपण पाणी टाकायचे. पाणी टाकल्यानंतर काय करायचे, आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आणि 1 चमचा तेल टाकायचे. कुकरचं झाकण लावून घ्यायचं, व्यवस्थित हलवायचे तांदूळ आणि कुकरचं झाकण आपल्याला लावायचंय. त्यानंतर काय करायची, कुकरची एक शिट्टी काढून घ्यायची आणि कुकर आपल्याला साईडला ठेवून द्यायचा. आणि हो, इथे थांबायचं नाहीये. त्यानंतर एक कढाई घ्यायची, कढईत टाकायचे तेल, त्यानंतर हातावर चांगले चोळून आपल्याला जिरे टाकायचे, त्यामुळे स्वाद खूप छान येतो. आणि मग त्यामध्ये टाकायचे कांदे. आणि मी काही बघा बेसिक मसाले तुम्हाला दाखवले, ते सगळे मसाले त्यामध्ये जाणार आहे आणि त्यानुसार तुमच्या आवडीच्या सगळ्या भाज्याही त्याच्यामध्ये टाकायच्या आहे बरं का. नंतर लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि पुदिना चांगलं मिक्सरला बारीक करून घ्यायचं. त्यानंतर ज्या भाज्या टाकल्या त्या व्यवस्थित वाफून घ्यायच्या, त्यात टाकायचे काजू आणि मस्त ते बारीक केलेलं जे मिश्रण आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं आणि एक वाफ काढून घ्यायची. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जाणारे लाल तिखट आणि गरम मसाला, कारण की मीठ ऑलरेडी आपण इथे चवीनुसार टाकलेलं आहे. त्यानंतर हळद टाकायची, व्यवस्थित जे शिजवलेले तांदूळ ते व्यवस्थित टाकायचे आणि व्यवस्थित आपली बिर्याणी हलवून घ्यायची. आणि त्यानंतर टाकायचे तुम्हाला थोडस चांगलं तूप. बिर्याणी स्वादिष्ट होण्यासाठी आपल्याला काय करायचे, त्याच्यामध्ये टाकायचे सोयाबीन आणि पनीर आणि मस्त अशी एक वाफ काढून घ्यायची. आणि बघा, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करायचं. पण बिर्याणीची रेसिपी नक्की ट्राय करा.